पाथर्डी फाटा परिसरातील प्रभाग क्रमांक 31 मधील पोलीस वसाहत कॉलनी समोरील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाल्यानं स्थानिक नागरिकांसह वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। रस्त्यांवर मोठमोठाले खड्डे पडले असून पावसामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचलंय। तसेच संपूर्ण रस्त्यांवर चिखलाचं साम्राज्य निर्माण झाल्यानं वाहतूक धोकादायक बनली आहे। या रस्त्यांवरून दररोज शेकडो नागरिक, विद्यार्थी आणि नोकरदार ये-जा करतात। मात्र खड्डे आणि चिखलामुळे अनेक दुचाकीस्वारांची वाहनं घसरल्याच्या घटना घडल्या असून काही जणांना दुखापतही झाली आहे। यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होते। मी वासनगर टोयोटा शोरूम जवळ पोलीस वसाहती समोर राहतो। इथे सध्या रस्त्यांचे काम वगैरे झालो आहे आणि पावसाळा असल्यामुळे इथे भयंकर जी माती ती सगळी रोडवर आलेली आहे आणि खड्डे पण खूप प्रमाणात आहेत। बरेचसे लोकांची बाईक वगैरे ज्या टू व्हीलर्स आहेत त्या स्लिप होतात, ॲक्सिडेंट होतात, अपघात होतात, बऱ्याच लोकांना जखमी होतात लोक। आम्ही पण 2-3 वेळा इथून स्लिप झालो आहे, 2-3 वेळा आम्ही जाताना गावामध्ये। तर कृपया माझी विनंती राहील की जरा या गोष्टीकडे थोडं लक्ष द्यावं शासनाने आणि तेवढं जरा रस्ते दुरुस्ती बदल जरा काहीतरी आपले पाऊल उचलावं, ही नम्र विनंती आहे। मी विलास साववाड, वासननगरमधील एक नागरिक। आपल्या रस्त्यांबद्दल थोडं माझं मत मांडतोय। आपल्या नाशिक महानगरपालिकेत वासननगर पाथर्डी फाटा एरियात आम्ही राहतो। आमच्या टोयोटा शोरूम पासून पुढे शरयू नगर, वडाळा पाथर्डी रोड, गुरु गोविंद सिंग कॉलेज इकडे जाणारा महत्त्वाचा रस्ता म्हणून एक रस्ता आहे। तर या रस्त्यात वॉटर सप्लायच्या पाईपलाईनचं काम झाल्यामुळं अर्धा रस्ता पूर्ण खोदलेला असून त्याच्यावर पुन्हा डागडुजी करण्यात आलेली नाही आणि त्यामुळे सगळे खड्डे, चिखल, पाण्यामुळे नागरिकांना पायी चालणं किंवा दुचाकी वाहन चालवण्यास खूप त्रास होते। वयस्कर लोकांना तर अगदी पाय घसरून पडण्याचे प्रकार खूप होतात। तरी नगरपालिकेने, महानगरपालिकेने, संबंधित नगरसेवकांनी इकडे लक्ष द्यावं आणि रस्त्यांची थोडीफार सुधारणा करता येणं शक्य असेल तर करावं, एवढंच आमचं म्हणणं आहे। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार अनेक वर्षांपासून या रस्त्यांची दुरुस्ती करण्यात आली नाही। वारंवार तक्रार करूनही संबंधित विभागाकडून कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। पावसाळ्यात परिस्थिती आणखी बिकट होत असून साचलेल्या पाण्यामुळे खड्ड्यांचा अंदाज येत नसल्यानं अपघाताचा धोका वाढलाय। यामुळे या रस्त्याचं तातडीनं डांबरीकरण करून कायमस्वरूपी दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे। अन्यथा आंदोलनाचा इशाराही नागरिकांनी दिलाय। ब्युरो रिपोर्ट, पंचनामा न्यूज, नाशिक।